हरी पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। हॅलो हरी हरी श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। ऐशी एक एकाची जाती आदपाता स्वयनेती तिन्ही एकत्र जेथे मिळती ते दुःख किती सांगावे। पुढची आई शास्त्री मध्ये मातला विमानी विचारत एकला सज्जनाचा उल्लंघू केला उन्मत्त छायेला पडितसे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्यसु सर्वदा। गौरीपुत्र गणरायाला कौशल्यापुत्र रघुनंदन अंजनीसुत हनुमंतरायाच्या चरणावरती नाथ महाराजांच्या चरणावरती शनिदेवांच्या चरणावरती तुम्हा जमलेल्या वाचक सूचकांच्या श्रोते मंडळींच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा भव्य दिव्य लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम मला वाटतं यंदा 10वं वर्ष आहे। सुंदर असणारं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नियोजन केलं आणि या नियोजनामध्ये असणारं आज 10 वर्षाच्या नंतर सेवा करण्याची संधी भेटली। जशी सेवा करता येईल जशी आमचे शनिदेव आशीर्वाद देतील त्याप्रमाणे सेवा करण्याची संधी आहे ती असणारी करण्याचा प्रयत्न करणार आहे। सुंदर असणारं अनुमान प्रमाण त्या ठिकाणी भरतजीनं लावलं। जी आरती त्या आरती अशा प्रकारे यांचा ज्यांचा विवेक गेला काय काय केला असणारं सुंदर वर्णन महाराजांनी सांगितलं। पण तो असणारा अशा प्रकारे इंद्रदेव मातलेला आहे असा असणारा भरतजीने विचार केला। केल्याच्या नंतर आम्ही सूर्यवंशी राजे नियामक वा आंबा स्वधर्माची देख गोड गोड उदताशिला वने शिख वा विचारानिक असे ना। आम्ही सूर्यवंशामध्ये जन्माला आलेले राजे आहोत। भरतजी म्हणतात आम्हाला दुष्ट चालणार नाही, उद्धट आमच्या राज्यामध्ये उद्धट वागणारा नाही चालणार, आम्ही दंड करणारे राज्य सूर्यवंशामधले आहेत असा विचार भरतजी करू लागले। बोलो निराम नामांकित बाण धगधगित अति दारुण चापी सजिला आपण दुष्ट दळण करावया। म्हणून माझ्या भरत राजानं काय केलेलं आहे राम नामांकित असणारा बाण धनुष्यावरती दुष्टाचं निर्दळन करण्यासाठी सज्ज केला। केल्याच्या नंतर राम नाम स्मरण गोड धनुष्य ओळी काढून वा 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 बाणाची आज्ञा करून वा दुष्ट दळन करावे। भगवंताचं नामस्मरण असणारं भरतजीने केलं। रामनामाचा असणारा जय जयकार केला, बाण काढला, धनुष्याला लावला आणि आज्ञा दिली काय दुष्टाचं असणारं निर्दळन कर। आज्ञा दिली, दिल्याच्या नंतर बाण श्रीनामांकित वा वा हनुमान श्रीराम भक्त गोड जीवा परिसा अत्यंत अप्त राम स्मरत सर्वदा। बाण रामांकित आहे, लोखंडाच्या बाणावर नामांकित लावा आहे आणि आज हनुमान नित्य असणाऱ्या मुखामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण आहे। दोन्ही असणारे राम नामाचा जय जयकार करणारे आहेत। काय होऊ लागलं ऐका। सुटोली सिद्धीच्या कडकडाटी बाण पडिला अति संकटी कोणावरी करावी शरवृष्टी अभक्त दृष्टी दिसेना। बाण भरतजीने सोडला, दुष्टाचं निर्दळन करायचं आहे। बाण आकाशामध्ये एवढा कडकड आवाज झाल्याबरोबर बाण चिंतेत पडला, म्हणला दुष्टाचं निर्दळन करायचंय आणि शक्तीला आलेलं एकही झोपलं नाही। माराव कोणाला विचार बाणानं केला। केल्याच्या नंतर परत्रोनी जावे जरी येथून वा भरत दंडील संपूर्ण
ग कपिसी करावे कंदन तरी अशी स्मरण श्रीरामाचे. लोखंडाचा बाण विचार करायलाय बाबा. या ठिकाणाहून जर परतून गेलो, माझा स्वामी भरतजी असणारे मला दंडन करतील. आणि हनुमंतावर जर वारंवार करण्याचा प्रयत्न केला, काय आहे हो, रामाचा भक्त आहे आणि रामाच्या भक्तावर दुष्टाचं असणार निर्दळन चलत नाही. काय करावं विचार बाण करू लागला. भरत श्रीरामाचा निज भक्त कपीस प्रेम राम स्मरत माझा न चले पुरुषार्थ बाण विस्मित विचारी. विचार बाण मनामध्ये करायलाय बाबा. भरतही असणारा राम भक्त आहे आणि हनुमंतही असणारा नित्य मुखामध्ये रामाचं चिंतन करणार आहे. काय करावं विचार बाणाला पडला. तुम्ही आम्ही विचार करत नाहीत. लोखंडाचा बाण विचार करायला क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. बाबा या जर भवसिंधू मधून तरुण जायचं असेल तर विचार करावा लागल. बाणानं विचार केला, केल्याच्या नंतर भरताची आज्ञा ऐशी कोण मारायचंय? दंडावे अति दुष्टाशी. वा वा वा. दुष्ट म्हणून ये कपिसी वा. रामस्मरणे शिडुलत. बाण विचार करतोय बाबा. भरत राजाची आज्ञा आहे दुष्टाचं असणारं निर्दळन करायचं. मग हनुमंतरायाला दुष्ट म्हणावं का? म्हणावं. मग कसं म्हणावं बाबा? नाही म्हणता येणार ना. का? दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे नित्य असणार त्याच्या मुखामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण आहे. मग हा दुष्ट नाही विचार त्या ठिकाणी बाण करू लागला. स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन न घडे साधू अवज्ञा श्री न चढे आईशे विचारो निवाडे कोडे चरणाकडे चालीला. बाण विचार करतोय बाबा. माझ्या स्वामीची आज्ञाही उल्लंघन करता येणार नाही आणि साधूवर असणारा निर्दळन साधूवर असणारा घात करणं हेही नाही. मग काय करावं लागेल बाबा? बाण मनामध्ये विचार केला. बाणानं मनामध्ये विचार आल्याच्या नंतर बाण म्हणला संताच्या सजराच्या असणाऱ्या पायावरती नतमस्तक व्हावं लागेल. म्हणून बाणाने विचार केला. हनुमंतरायाच्या पायाकड बाण चालू लागला. धरलिया सज्जनाचे पाया वा. अपजय कधीच न होय. गोड. स्वामी कार्य सिद्धी सजाय विजय होय त्रिलोकी. त्रिलोकामध्ये विजयी होईल जर संताच्या चरणाचं रजल त्या ठिकाणी झालं. म्हणून बाणाने विचार केला बाबा आता पर्याय नाही. काय करावं लागेल? हरिप्राप्तीशी उपाय धरावे ते संताचे पाय. म्हणून बाण म्हणला बाबा विजयी जर व्हायचं असेल स्वतः त्या ठिकाणी रामाचं असणारं कार्य करणारा हनुमंतरायाच्या चरणावर लागावं लागल. असा विचार बाणाने केला. केल्याच्या नंतर ऐसा निश्चय करो निपुण पायी मिठी घाली बाण वा. सोय विस्मित कपिनंदन बाण कोण कोणाचा. विचार एवढा असणारा बाणाने केला. बाण धावत गेला. हनुमंतरायाच्या पायाला मिठी घातल्याबरोबर हनुमंतराय दचकले. दचकल्याबरोबर हनुमंतराय म्हणले मी तर वेगानं चाललो, पण एवढ्या वेगानं जात असताना बाण कोणाचा कशासाठी आला असेल एवढा माझ्या हनुमंतराय विचार करू लागले. ऐसे विचारिता मनी वा. बाणावलोकित नयनी. गोड. देखता श्रीराम नामांकित चिन्ही वायुनंदनाती विस्मय. माझ्या हनुमंतरायाचा असणारा बाणानं पायाला मिठी घातली. हनुमंतरायानं मनानं असणारा विचार केला. एवढ्या वेगामध्ये असणारा बाण खाली ओढायला सुरुवात केली. माझ्या हनुमंतरायानं पुन्हा पाहिलं. बाण दिसला. राम नामांकित बाण हनुमंतरायाला दिसला. दिसल्याच्या नंतर श्रीरामाचा बाण होय अतिक्रम याचा करुणय साष्टांगे नमन करिता होय राम स्नेह भावार्थे. हनुमंतरायानं पाहिलं. हनुमंतराय म्हणले बाण कोणाचा आहे?
माझ्या रामाचा बाण दिसायलाय म्हणून असणार याला हेळण करू नाही साष्टांग असणार मनोनमन माझ्या हनुमंतरायानं केल्याच्या नंतर काक्षी बाणाचे वचन वा. तव तो बोले ना संपूर्ण गोड पाहू आदरिले त्याचे चिन्ह तव तळी बाण ओढीत हनुमंतरायानं असणारा बाणाकडे बोलण्याचा प्रयत्न केला बाण बोलायला तयार नव्हता हनुमंतराय म्हणले जाऊ द्या बाबा बाण काय करतोय आपण हे पाहूत म्हणले पाहायला गेलं तर बाण असणारा खाली खाली ओढू लागला हनुमंतराय मनामध्ये त्या ठिकाणी विचार करू लागले उदया येईल दिवाकर म्हणून सोमित्राशी रघुवीर वा. घेऊन आला मज समोर बाण सत्वर ते ओढी हनुमंतराय मनामध्ये विचार करतात बाबा सूर्याचा उदय होईल मला यायला वेळ लागला असेल म्हणून माझ्या भगवंतानं बाण पाठवला असेल असा असणारा विचार हनुमंतराय करू लागले बाण खाली खाली त्या ठिकाणी ओढू लागला की उठवोनी सोमित्र वधोनिया दस शिर करोनी विभीषण राजधर सोय सत्वर येथे आला काय झालं असेल बाबा हनुमान प्रमाण माझ्या हनुमंतराय लावायलेत बाबा ज्या आरती त्या आरती या ठिकाणी बाण आलेला आहे लक्ष्मणाला उठवला असेल काय रावणाला मारला असेल काय राज्य विभीषणाला दिला असेल काय सीता सुंदरी सोडवली असेल की काय एवढं कार्य करून माझे भगवंत तर या ठिकाणी आले नसतील ना असा विचार हनुमंतराय करू लागले मी न पुसक सर्वाता न पवेची स्वामी कार्यार्था धिक माझे जीवित्व व्रता कोण अर्था जात असे काय म्हणले हनुमंतराय बाबा माझ्याकडे एवढं सामर्थ्य नाही माझ्यावर माझ्या स्वामीनं असणारं कार्य सोपवलं आणि ते कार्य माझ्याच्यानं करणं झालं नाही काय मी अभागी आहे कशासाठी एवढे कष्ट करीत आहे काय या ठिकाणी मी जात असल हनुमंतराय बोलू लागले ऐसा झाला ते दुखी सवेची बाणाते अवलोकी तव तो ओढिया दो मुखी एकाएकी सत्वर दुःख माझ्या हनुमंतरायाला झालं रामाच्या कार्यासाठी असणारा माझा उपयोग नाही झाला मग माझ्या हनुमंतरायानं विचार केला बाबा बाणावरती भार घातला बाण असणारा त्या ठिकाणी खाली खाली हनुमंतरायाला ओढू लागला हनुमंतराय ही बाणाच्या प्रमाणे चालू लागले विचार हनुमंतरायानं केल्याच्या नंतर कार्यान साधेच माझेन वा वेगे करीन देव पतन गोड म्हणून कृपाळू रघुनंदन सत्वर बाण पाठविल सामर्थ्य माझं कमी पडलं का बाबा माझी बुद्धी नाही चालली म्हणून माझ्या स्वामीला वाटलं असल की हनुमंतरायाच्यानं कार्य पूर्ण होणार नाही म्हणून तर माझ्या भगवंतानं बाण पाठवला नसल ना असा विचार हनुमंतराय करू लागले आता सो काही भलते वा 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 आज्ञा करणे निश्चिते गोड सोयीनुसरला बाणाते विलंब येते करू नय हनुमंतराय म्हणले आता जे झालं ते झालं असल ते असल माझ्या स्वामीनं बाण पाठवला आहे ना मग आता बाणाची आज्ञा मोडायची नाही जिथं बाण नेईल तिथं जायचं म्हणले आता जे झालं ते झालं आणि गेलं ते गेलं विचार माझ्या हनुमंतरायाने केलाय बाबा बाण रामानं पाठवलाय त्या अर्थीच कार्य करण्याचं आहे एवढा विचार माझ्या हनुमंतरायाने केला बाणावरती माझ्या हनुमंतराय विराजमान झाले आणि कुठं नंदीग्रामाच्या ठिकाणी जाणार आहेत गोड निरूपण असणार तुम्हाला पुढे ऐकायला भेटणार आहे या ठिकाणी असणार सेवा करण्याची संधी मिळाली आणि जशी सेवा करता येईल तशी करण्याचा प्रयत्न केला जे चांगलं वाटलं ते असणारा माझ्या स्वामीचा आशीर्वाद आणि जे काही धावत्या वेगामध्ये सांगता सांगता वाचेतून एखादा वाईट शब्द गेला असेल तो असणारा माझ्या बुद्धीचा दोष समजून मला त्या ठिकाणी वापस करावा अशी असणारी सर्वांना विनंती
झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावरती, शनिदेवांच्या चरणावरती, तुम्हा जमलेल्या सर्व श्रोते मंडळी वाचक सूचकांच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिकावर द्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. हॅलो.